औसा शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाचा डीपीआर अंतिम टप्प्यात असून डीपीआर पूर्ण झाल्यानंतर नोटिफिकेशन आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। त्यानंतर येत्या काही दिवसातच औसा शहरातील उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे। औसा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये 2,05,00,000 रुपयातून विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की औसा शहरासाठी उड्डाणपूल होणं अत्यंत गरजेचं आहे। यापूर्वी उड्डाणपूल मंजूर होण्याच्या प्रक्रियेत असताना शहरातील काही नागरिकांनी उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी केली होती। त्या मागणीचा आदर करून आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्याची कार्यवाही केली होती। मात्र त्यानंतर याच नागरिकांकडून पुन्हा उड्डाणपूल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। त्यामुळे नागरिकांच्या मागणीचा विचार करून आपण पुन्हा केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि उड्डाणपुलासाठी प्रयत्न सुरू केले। आता उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात असताना पुन्हा त्याच लोकांकडून उपोषण करण्याची भाषा केली जात आहे। विकास कामांना विरोध करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आक्रमकपणे विरोध करण्याची गरज आहे, असं आमदार पवार यांनी स्पष्ट केलं। औसा शहराच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचं असून आता कोणत्याही परिस्थितीत औसा शहरातील उड्डाणपूल होणारच, असा ठाम निर्धार आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला। याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं। औसा शहरातील विविध विकास कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध असल्याचं आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.